नमस्कार दादा, आपलं नाव कसं? कृष्णा महाडिक आबैजवाडी. अभयजवाडी. काय सांगाल, आज हिंद केसरीचा एक मानाच्या मैदानातील गुलाल मिळालेला आणि तोही 1 नंबरचा, कसा आनंद आहे आजचा? आज भरपूर आनंद. त्या दिवशी पण आम्हाला 1 नंबर झाला नाही, 2 नंबर झाला. आज 1 नंबर झाला म्हणजे मनापासून खूप आनंद झाला. आमचं वासरू कसं आहे, जरा इद्राट असल्यामुळं लय जण आम्हाला पायऱ्याला मागं पुढं करते. आता फोनवर फोन येणार. नक्कीच आता कारण त्याच्यात धमक आहे, दम आहे आणि वेगाचा बादशाह पण आता म्हणू शकता, कारण पुसेगाव सारख्या एका मोठ्या मानाच्या मैदानात प्रथम क्रमांक पटकावलाय. काय सांगाल पैऱ्याबद्दल, काय सांगाल का? पैर आपल्याला होतेच, कसं आहे आपण करतो पैर आणि आपण असं लय मोठं पैऱ्यात पळणारे माणसं ना. जो बैल स्पीडचा आहे बघूनच घालून आपण आतापर्यंत त्याला उजेडत आणलं आणि कमीत कमी त्याचे 1 नंबर आहे. नक्कीच. नियोजन कसं झालं हे नियोजन म्हणजे आपण वडकीत पळलं होतं. वडकीत आपण एकदा बैल मागितलेला, बैल आपल्याला भेटला नाही वडकीला, पण मित्राचाच बैल आहे सचिन. मग ते रिलेशनमध्ये असल्यामुळे ते म्हणले पळवूया गाडी आपली आदतची. आम्ही जरा काचकूच करत होतो आदत कसं पळवायचं, पण नाही पळवूच म्हणलं, काय टेन्शन नाही ना. आम्ही एकदा ठाम झालं की पळवलीच गाडी. आणि तो पैरा आमचा झाला होताच 15 दिवस अगोदर वडकीचा, आणि तो पैरा झाला, आम्ही पळवली गाडी. तिथं 2 नंबर झाला आदतला. मग त्या पैरा ही जरा रान चढाच आहे, मातीचं रान आहे. बैल जरा पळताना दसून पळणार बैल, आणि दसून पळल्यावर म्हणलं गाडी किस्ती आदतला ताकद लागणार, एखादा बैल वाढणारा पाहिजे आमच्या मनात होतं. पण त्यांनी सांगितलं होतं नाही पळवू म्हणलं, गाडी काय होईल ते होईल. आणि आज त्यांनी करून दावलं की आम्ही आदत जरी असलो तरी आमच्यात ती धमक आहे की गाडी आम्ही मारू शकतो. नक्कीच धमक आहे आणि ती आमचा जो थोडासा आत्मविश्वास हल्ला होता तो सगळा त्यांनी ठाम करून दावला की ज्याच्यात धमक आहे तो आदत असू द्या, दुसरा असू द्या, चौसा असू द्या, ज्याच्या पाय हलते ते तो 1 नंबर करायची धमक ठेवतो. आणि तसं वासराच्यात धमक आहे आपल्या पाय हलते तेच आहे. थोडं सेमीत जसं पळाली गाडी तसं प्रेक्षकांनी सांगितलं की फायनल सुद्धा ही वासरच घेऊन जाणार, आणि तेच झालं. कसं काय सांगाल नंदीच्या पळाबद्दल, काय सांगाल? गती म्हणला तर ते कसं आहे, पहिला फेरा आपला जरा काढताना म्हणजे मापशीर काढतो, दुसरा फेरा त्याच्यापेक्षा डबल घेते, आणि तिसरा फेरा तुम्ही कसा बी सोडा, त्याला कुठं बी तोड करून सोडा, तिसऱ्या फेराला बैल कासार नाही टाकून देणार. हो, अजिबात नाही. ते जितका अंधार पडला की बैल मग वाईट आहे काम. आम्ही श्रीनाथ केसरीला बाहेरनं आणला होता 9 नंबर पाठीनं, बाहेरनं बैल वडकीचं मैदान झालं, 2रा नंबर मिळवला. आज 1ला नंबर मिळवला हिंद केसरी मोठ्या मैदानात. काय आनंद आहे गावातून? लय आनंद आहे, कारण इथनं मग आम्ही बैल लई सोडायचो, पण असं कधी मोठ्या मैदानात आम्ही कधी कायम पडदे मागचं कलाकार आहे आपलं बैल धरणे सोडणे. तो बैल मीच धरून खाली नेतो. इतक्या माणसात सुद्धा आता ह्यांनी सुद्धा मनाला भीती वाटायची बैल खाली कसा जाणार, माणसात जरा इद्रापणा उड्या बिड्या मारतो बैल. मग तसला बैल आम्ही खाली नेला, आणि मी वडकीला 3 फेर वडकीला सोडला होता, आणि आज पण मीच सोडलाय बैल. आणि त्याचा आनंद आहे की 2 मैदान मी बैल सोडला, आणि दोन्ही मैदान मला ह्याने हिंद केसरी केलं. 10 वर्ष माणसं सुट्टी मेकर होती ती, पण हिंद केसरी होता येत नाही. त्यानं मला 2 मैदान सोडून दिला आणि दोन्ही मैदान हिंद केसरी केलं. नक्कीच लागोपाठ 2 मैदानात हिंद केसरीचा किताब मिळवून दिला. काय सांगाल, तुमच्याबरोबर तुमचे सहकारी सुद्धा असतात? कारण हो, आम्ही प्रथमेश आहे, आणखीन 2-3 आमची वनवास मच्छीचे आहेत, आणि आमचं एक 5-6 जणांचाच पोर आहे. आम्ही असतो साहेब असते, शेट असते ती, पण आम्ही 5-6 जणांशिवाय ते धरून कोणाला तर आम्हाला देत तिघाशिवाय धरून देणार नाही कोणाला. मी राजू पाटील किंवा प्रथमेश कोणाला दुसऱ्या कोणाला हात लावून देत नाही अंगाला. नक्कीच अजिबात नाही. बैलगाडा शर्यत म्हटलं की सहकारी मित्रांचं सहकार्य लागतं, कारण सहकार्य पाहिजे, एकीचं बळ पाहिजे. मैदानात घेऊन येण्यापासून सुट्टी मेकर पर्यंत. काय सांगाल त्याच्याबद्दल? आता कसं हे बैल जर न्यायचं म्हणलं तर ह्याला एकीच पाहिजे, कोणी धरला पाहिजे, कसा धरला पाहिजे. पुढे धरणारी पण आमची 4-5 पोरं इतक्या शितीपीने धरते ती, कारण पुढे धरून देत नाही बैल. उड्या बिड्या मारणार माणसं बघितला की जरा इद्रापणा करतो, त्यात पोरं पळत जाऊन बैल धरून त्याला लागून पायाला पुढं माणसात इद्रापणा लगेच सोडून बैल आम्ही इकडे आणतो. बैल नंबर सुद्धा टाकून देत नाही बैल, आम्ही इथं आणून नंबर टाकतो बैलाला. बैल माणसं बघितली की जरा जास्त इद्रापणा करतो. अजून त्याला कसं आहे, काकाळपणा गेलेला नाही पहिल्यापासून, आणि त्याच्या अंगच्या आता सकाळपासून बैल बसलेला नाही. दिवसभर आता माणसं असली की तो बसत नाही. नक्कीच आजचा गुलाल, काय आनंद आहे आजचा? आज काय सोडा, आज दुसरं लगीन झाल्या का आनंद आहे आज. आनंद, हो, आनंदाचा पारा नाही. आज कोणी काय मागेल ते सगळं आहे, तुम्ही म्हणाल ते खरं. हो, आजचा आनंद सोडा तुम्ही. नक्कीच आज खूप मोठा आनंद दिलेला आहे नंदीने. हा पैरा पुढे असाच राहणार आहे की? पळेल, आमचं काय संलग्नच बैल आहे, आमच्या मित्रांचाच बैल आहे. आमची गाडी पळाली तर आम्ही गाडी नाही फोडणार लवकर, आणि गाडी सोन्यासारखी पळते. आणि कसं आहे, कुणाला दे आता कसं या क्षेत्रात पैशावर सगळा माहोल चाललाय. पैशासाठी माणसं 400 जण येते ती जाते. कसं आहे, ना 10 पैसे खर्चायचा असतो, पैसे कमवायचा नाही. त्यानं आपल्याला खर्च करून अजिबात दिला नाही.
पायऱ्याला दिला नाही काय नाही. यानं 2 मैदानामध्ये आपल्याला माणसं याच्या मागे लागतील की पायरा द्या म्हणून आम्हाला. दोन्ही खांदी बैल आतनं गाडी ओढून बांधली तरी मागे सरणार नाही असं पळतो. नक्कीच आता पळतोय म्हटल्यानंतर मागणी खूप होणार आहे. काय पैशाचा विषय नाही, द्याचा विषय सोडा तुम्ही. द्याचा पैसा आम्हाला काय नाहीच बैल, त्याची आम्ही किंमत पण करू शकत नाही. हे सुख त्यानं दिलंय ना, त्याची आमच्या काही इस्टेटीची पण किंमत होत नाही. हे पुण्यवंता लाभे असे भाग्य, असलं कुणाला भाग्य मिळत नाही. भले 80 लाख रुपये 50 लाख रुपये घेऊन बैल त्यांना जुळत नाही, ते आपल्याला 1 लाख 1.5 लाखात मिळालेला कोण. हो, कसा आणला हा, कुठून आणलाय? औंधीतनं खोंड घेतलेला होता आपण 1,71,000 आणि प्रथमेशच्या चॉईसनं घेतला. प्रथमेशनं बैल पसंत पडला आणि बैल घेतला. एकदा पसंत पडला की घेतलाच. बैल जरा इद्राच होता, जो बी ठेवून देणार नाही कालवा करणार, पण त्यानं 2 मैदानात आम्हाला धावून दिलं की माझ्यात धमक आहे, तुम्ही फक्त पायरा करा. आणि आम्ही पायरा केला आणि त्यानं ती धमक धावून दिली. बाळवणीच्या मैदानात 4 नंबर केला. मग आम्ही परत पायरा घातला, विंगात 1 नंबर केला. त्यानंतर आम्ही रुबाब घातला, रिसोडला सुद्धा 1 नंबर केला. पुन्हा डबल रुबाब घातला चोराला, तिथं पण त्याने 1च नंबर केला. बैल हो म्हणजे त्याला काही ट्रेनिंग वगैरे दिलं तुम्ही? नाही, बैल पहिला त्यांनी चालवलेला शिकवलेला थोडाफार होता. मग शिकवलेला होता एवढा काही त्याला ट्रेनिंग द्यायला लागलं नाही. डायरेक्ट आम्ही फेरच काढले त्याला, तो फेऱ्यात आला आणि बैल आम्ही गाठला की झालं. आणि त्याच्यात ती धमक आहे, कसा एक अंगीच गुण आहे त्याचं, म्हणजे बाळकडू म्हणते ते तसा प्रकार आहे. नक्कीच दादा, भरपूर आता गर्दी होणार आहे तुमच्याकडे, जास्त वेळ घेणार नाही मी. गर्दी झाली तरी आम्ही गरिबीतलीच माणसं आहे ना, असाच बैल आमच्याकडे पळत राहतो. नक्कीच आता तुमच्याकडे खूप मोठी श्रीमंती आलेली आहे. पैशाचं मी बैल म्हणजे पण श्रीमंती आहे. नंदीची, खूप मोठी श्रीमंती आलेली आहे, कारण त्या नंदीनं तुम्हाला खूप मोठं केलेलं आहे आज. हो, त्यानंच आपल्याला करोडपती केलं. नक्कीच दादा, धन्यवाद या छोट्याशा मुलाखतीबद्दल. धन्यवाद.